उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत थेट। हा शिरूर तालुक्यातला आहे। त्याच्या एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलंय, परंतु तो अजून सापडला नाही। पोलीस पूर्णपणे शिरूर आणि त्याचं ते गाव आहे त्या परिसरामध्ये त्याचा तपास करतायत। महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठलीही दुर्दैवी घटना घडणं ही अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे। त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही, पण आपण सगळे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय तरी अशा दुर्दैवी घटना घडतायत। CCTVच्या सगळ्या बारकाईनं पोलिसांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे। तिथं CCTVमध्ये प्रवासी पण दिसत आहेत, कारण तसं स्वारगेट तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगर असेल, दोन्ही बसस्थानकं अशी वर्दळीची असतात। असे भरपूर मोठ्या प्रमाणावर तिथनं बसेस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जात आहेत आणि त्यांना पूर्ण सूचना देण्यात आलेली की काही करून तो आरोपी सापडला पाहिजे, त्याला पार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। आणि एकंदरीतच ज्या मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या मुलीच्या बाबतीमध्ये देखील आपल्या राज्य सरकारने अशा घटना घडल्यानंतर जे काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत। मी देखील म्हणजे मला पण जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने, उपमुख्यमंत्री या नात्याने त्या गोष्टीचा अतिशय मनस्ताप म्हणजे बघतोय। सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि त्याचा म्हणजे पोलिसांना तिथं जवळ पोलीस चौकी पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत। तो मुलगा ताब्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भामधल्या ताबडतोब त्याच्यावर कशी कारवाई करायची, काय करायची, कसं फास्ट ट्रॅक कोर्ट तिथं नेमायचं, तो लवकर कसा केस चालेल ह्याबद्दल सगळी काही खबरदारी मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत। त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्यांनी पण काय सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत। आणि मुरली मोहोळ जे असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांनीच त्या संदर्भामध्ये फार गंभीरतेने ही सगळी मॅटर घेतलेली आहे। नाही, ह्या संदर्भात काय झालं आहे, माझे 2दा-3दा CPशी बोलणं झालं आहे। CPंना वरनं CM साहेबांच्याकडनं सूचना आलेल्या असल्यामुळे माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं असल्यामुळे आम्ही त्यांना परिस्थितीमध्ये तो माणूस, ती व्यक्ती ज्यांनी जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार हा तातडीनं त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, त्याबद्दलची सगळ्या तपास सगळ्या अँगलनी, सर्व अँगलनी पोलीस करतायत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।